नमस्कार मुलांनो, बघा आपण पाठीमागच्या लेक्चरला औद्योगिक व संघटनात्मक मानसशास्त्राची ओळख या चॅप्टरविषयी बघितलं। यामध्ये मी तुम्हाला गुगल क्लासरूमवर असाइनमेंट सेंड केलेली आहे, ती तुम्ही बघून घ्या आणि काही प्रश्नसुद्धा पाठवलेले आहे, ते तुम्ही सोडवायचे आहे। दुसरा आपला चॅप्टर आहे कर्मचारी निवड आणि प्रशिक्षण। दुसरा चॅप्टर आहे, यामध्ये आपण बघणार आहोत कर्मचारी निवड प्रक्रिया कशी असते, त्यामध्ये कर्मचाऱ्यांची निवड करत असताना कोणकोणत्या टेस्ट वापरल्या जातात, त्याचप्रमाणे मुलाखत घेतली जाते, मानसशास्त्राची तत्त्वे कोणकोणती आहे, कर्मचारी प्रशिक्षण आणि तंत्रकौशल्य कोणती आहेत, प्रशिक्षण कार्यक्रमांचे मूल्यमापन कसे केले जाते, उपयोजनामध्ये बायोडाटा, रिझ्यूम, सीव्ह हे आपण सर्व बघणार आहोत। संदर्भ सूची या चॅप्टरमध्ये कर्मचारी निवड आणि प्रशिक्षण, कर्मचाऱ्यांची निवड कशी केली जाते, त्यांना ट्रेनिंग दिलं जातं, प्रशिक्षण दिलं जातं, हे आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत। बघा, तुम्ही पण बघितलं असेल, तुम्ही पण कुठे फॉर्म भरलेला असेल, ॲप्लिकेशन फॉर्म, त्यामध्ये आधी तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरावा लागतो, त्यानंतर तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवलं जातं, मुलाखत झाल्यानंतर तुम्हाला लेटर पाठवलं जातं की तुमचं सिलेक्शन झालं की नाही, तुमची निवड तिथे केली जाते आणि त्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग तिथं दिलं जातं। 6 महिन्याचं असेल किंवा 1 महिन्याचं ट्रेनिंग असेल किंवा 1 वर्षाचं असेल, हे तिथं दिलं जातं। ही सर्व तिथं प्रोसेस असते। काही मुलं जॉबलाही असतील किंवा काहींनी ॲप्लिकेशन फॉर्मसुद्धा भरलेला असेल। आपण या चॅप्टरमध्ये तेच बघणार आहोत, कर्मचाऱ्यांची निवड कशी केली जाते आणि त्यांना प्रशिक्षण कसं तिथं दिलं जातं। त्याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे की निवड प्रक्रिया। बघा, जॉब ॲनालिसिस, ॲडव्हर्टायझिंग द जॉब, याच्यामध्ये तुम्ही जॉब सर्च कशामध्ये करता, बघा इंटरनेटवर सर्च करता, त्याचप्रमाणे जे वृत्तपत्र असतात किंवा जे पेपर असतात त्याच्यामध्ये दिलेल्या असतात व्हॅकन्सी, त्यानंतर तुमची टेस्ट होते, तुमची मुलाखत घेतली जाते, मेडिकल चेकअप, तुम्ही मेंटली आणि फिजिकली फिट आहात की नाही हे बघण्यासाठी तुमचं मेडिकल चेकअप होतं आणि त्यानंतर तुम्हाला जॉब ऑफर तिथं दिली जाते। बघा, सिलेक्शन प्रोसेस इथे की जॉब आधी तुम्ही तुमच्याकडे फक्त क्वालिफिकेशन असतं, त्याच्यामध्ये तुम्ही ॲनालिसिस करता, ॲडव्हर्टाईज किंवा वृत्तपत्र बघतात किंवा पेपर बघतात आणि त्याच्यामध्ये बघतात की किती व्हॅकन्सी आहे। सपोज XYZ कंपनी आहे आणि तिथे 100 व्हॅकन्सी असेल, तर तुमचं एज्युकेशन काय आहे, त्यानंतर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म तिथे भरतात, त्यानंतर तुमची टेस्ट तिथे घेतली जाते, तुमची अभिवृत्ती काय आहे किंवा अभिरुची काय आहे हे बघितलं जातं, त्यानंतर तुमच्या मुलाखत तिथे घेतली जाते, इंटरव्ह्यू, मुलाखत झाल्यानंतर त्या व्यक्तीचं मेडिकल चेकअप तिथे केलं जातं, त्याच्यामध्ये ती व्यक्ती मेंटली आणि फिजिकली फिट आहे की नाही हे बघितलं जातं आणि त्यानंतर तुम्ही जॉब ऑफर तिथे स्वीकारतात किंवा तुमचं सिलेक्शन तिथे होते। आपण या चॅप्टरमध्ये हेच बघणार आहोत, निवड प्रक्रिया कशी असते। बघा, त्यानंतर ट्रेनिंग दिलं जातं, बघा ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट मध्ये प्रशिक्षण, ट्रेनिंग म्हणजे प्रशिक्षण आणि त्या व्यक्तीचा विकास तिथं केला जातो। ग्रुप असतो, सपोज तुम्ही 10 जणांचा ग्रुप असेल आणि किंवा 9 जणांचा असेल, त्यामध्ये जे तुमचे सर असतात ते तुम्हाला तिथं ट्रेनिंग देत असतात, तुमचा ग्रुप असतो आणि या ग्रुपला प्रशिक्षण तिथं दिलं जातं। कामाविषयी सांगितलं जातं की तुम्हाला इथे जॉईन झाल्यानंतर काय काम करायचं आहे आणि तो कालावधी 1 वर्षाचा असेल किंवा 6 महिन्याचा असेल, तेवढ्या कालावधीमध्ये प्रशिक्षण पूर्ण करायचं आहे। बघा, तुम्ही ग्रामीण भागातले विद्यार्थी, जे मुलं असतील किंवा मुली, पोलीस भरती किंवा आर्मीमध्ये जाण्याचं स्वप्न बघतात आणि तेव्हा जर गेले तर तिथं तुमचा जो ग्रुप असतो त्या ग्रुपला तिथं ट्रेनिंग दिलं जातं। 6 महिन्यांचं ट्रेनिंग असेल किंवा वर्षाचं असेल तेव्हा तिथं ट्रेनिंग दिलं जातं आणि ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला जॉईन तिथे करून घेतलं जातं, कामावर रुजू केलं जातं। हे आपण सर्व या चॅप्टरमध्ये बघणार आहोत। पहिला त्याच्यामध्ये पॉईंट आहे 2.1, कर्मचारी निवडीच्या पद्धती कोणकोणत्या आहे। बघा, याच्यामध्ये कर्मचारी निवडीच्या पद्धती, कर्मचाऱ्यांची निवड करत असताना कोणकोणत्या पद्धतींचा वापर केला जातो। जेव्हा व्यक्तीचं सिलेक्शन केलं जातं तेव्हा वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जातो। यामध्ये पद किंवा स्थान,
कर्मचारी निवडीमधील कार्य पार्श्वचित्र किंवा कार्यविश्लेषण पद्धतींची वापर किंवा पद्धती कोणत्या आहे? बघा, निश्चित किंवा स्वतंत्र उद्देश असलेली क्रिया म्हणजे कृती होय. निश्चित अशी क्रिया किंवा कृती म्हणजे कृती होय. बघा, पहिला पॉईंट आहे पद किंवा स्थान. वैशिष्ट्यपूर्ण कृतींचा संच म्हणजे पद होय. त्या व्यक्तीचं सिलेक्शन झाल्यानंतर बघा, आपण बघितलं निवड प्रक्रिया कशी असते. त्या व्यक्ती ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला असतो, वृत्तपत्रातून किंवा जाहिरात बघितलेली असते आणि त्यामध्ये असतं. त्यानंतर त्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू, मुलाखत होईल, टेस्ट केली जाईल, मेडिकल चेकअप होईल आणि नंतर ती ऑफर तो तिथे स्वीकारेल. आणि त्या ऑफर नसेल, सपोज एखादी व्यक्ती वर्कर असेल, ITI झालेली असेल, तर तिचं स्थान तिथं वर्करचं असेल, त्याला पद किंवा स्थान असे म्हणतात. किंवा एखादी व्यक्ती मॅनेजर असेल, सुपरवायझर असेल, CA असेल, त्या व्यक्तीच्या एज्युकेशननुसार त्या व्यक्तीला पद किंवा स्थान तिथं दिलेलं असतं. यामध्ये प्रत्येक पदाला कृती व जबाबदाऱ्यांनुसार संघटनेमध्ये जे महत्त्वक्रम प्राप्त होतो त्याला स्थान असे संबोधले जाते. उदाहरणार्थ मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापन, विभागीय व्यवस्थापक, पर्यवेक्षक, विभाग प्रमुख, कर्मचारी इत्यादी अशी पदांची अथवा स्थानांची उदाहरणे इथे देता येतील. या पद किंवा स्थानांमध्ये उद्योग अथवा संघटनेच्या स्वरूपानुसार, क्षेत्रानुसार, उत्पादन घटनानुसार बदल तिथे होत असतो. जी संघटना असेल तिच्या स्वरूपानुसार किंवा क्षेत्रानुसार पदामध्ये बदल हा होत असतो. सपोज संरक्षण खातं असेल, बघा आपली मिलिटरी असेल, शिक्षण, उद्योग यामध्ये विविध स्वरूपाची पदे समाविष्ट असतात. संरक्षण खातं असेल, बघा पोलीस विभाग असेल किंवा आर्मीचा विभाग असेल, यामध्ये तिथे पोस्टनुसार काय केलेलं असतं, पदं तिथे दिलेली असतात. शिक्षण, सपोज एज्युकेशन असेल, बघा तुम्ही कॉलेजमध्ये शिक्षण घेता, तिथे तुम्हाला दिसतं की प्रिन्सिपल, त्यानंतर शिक्षक, क्लर्क आणि शिपाई असे 4 पदं असतात. आणि प्रत्येक पदाचं कार्यभार किंवा काम काय असतं वेगळं तिथे असतं. किंवा उद्योग संस्था असेल, यामध्ये विविध स्वरूपाची पदे समाविष्ट असतात. दुसरी पद्धती आहे कर्मचारी निवडीच्या पद्धतीमध्ये कृती. निश्चित किंवा स्वतंत्र उद्देश असलेली क्रिया म्हणजे कृती होय. सपोज महाविद्यालयीन शिक्षकांच्या बाबतीत अध्यापन करणे, संशोधन करणे, ज्ञान मिळवणे आणि ते समाजासाठी कसं उपयोगी असेल याचा तिथं शोध घेतला जातो किंवा नवीन ज्ञान मिळवलं जातं. हे काम किंवा हे कार्य कुणाचं आहे? शिक्षकांचं आहे. त्याचप्रमाणे पोलीस असेल तर त्याचं कार्य काय आहे की समाजामध्ये सुरक्षितता निर्माण करणे किंवा सर्वांना असं वाटलं पाहिजे की आपलं वातावरण सुरक्षित आहे. प्रत्येकाच्या कामानुसार काय केलं जातं त्या व्यक्तीची कृती तिथे असते. शिक्षक असतील, पोलीस असतील किंवा एखादा बँक ऑफिसर असेल, तो प्रत्येकाचे प्रॉब्लेम तिथे सॉल्व्ह करेल. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे कार्य. समान स्वरूपाच्या कृती असणाऱ्या अनेक पदांना एकत्रित करून कार्य तयार होते आणि ही कार्य एकसारखी किंवा जवळपास सारखीच असतात. उदाहरणार्थ अध्यापन कार्य, लिपिक कार्य, रोखापालाचे कार्य आणि लेखापाल कार्य. समान स्वरूपाच्या कृती असणाऱ्या अनेक पदांना एकत्रित करून कार्य तयार होत असते. यामध्ये लिपिक कार्य असेल किंवा रोखपालाचे कार्य असेल, अध्यापन कार्य असेल तर कार्य असे म्हणतात. पुढचा पॉईंट आहे कार्य कुटुंब. यामध्ये जे काम असतं त्याचे पण काय असतात, वेगवेगळे पार्ट असतात, पण सर्वांचं मिळून एक तिथे कार्यकुटुंब तयार होतं. समान कौशल्य आवश्यक असणाऱ्या 2 किंवा 2 पेक्षा अधिक कार्यांच्या समूहास कार्यकुटुंब म्हणतात. कार्यकुटुंबाचा उपयोग एखाद्या संघटनेतील कार्याच्या विश्लेषणासाठी होत असतो. बघा, ह्या आपण लेक्चरला बघितलं कर्मचारी निवडीच्या पद्धती कोणकोणत्या आहे. हे आपलं लेक्चर संपलेलं आहे.